प्रसिद्ध वरुटे मिरची मसाला व ड्रायफ्रूट उद्योगाच्या ऑनर सौ वैशाली देवेंद्र वरुटे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श यशस्विनी पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। इचलकरंजी गांधी कॅम्पमधील मिरची मसाला व ड्रायफ्रूट विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या वरुटे उद्योगाच्या ऑनर यशस्वी महिला उद्योजिका सौ वैशाली देवेंद्र वरुटे यांना व्यावसायिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श महिला यशस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आला। पती देवेंद्र व सासरे यांनी बाजार भरत असलेल्या गावोगावी जाऊन मिरची विक्री करायचे। लग्नानंतर या कामासाठी सौ वैशाली यांनीही पती देवेंद्र यांना साथ दिली। आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करून त्यांचे समाधान होत नव्हते, म्हणून 2014 साली त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने गांधी कॅम्प येथे वरुटे मिरची व मसाला सेंटर या नावाने एक छोटे दुकान सुरू केलं। ग्राहकांशी प्रामाणिकपणे व प्रेमाने संवाद साधणे, योग्य माहिती देणे, सल्ला देणे व व्यवसायातील गुणवत्तापूर्ण व्यवहारामुळे ग्राहकांची रीघ लागली। इचलकरंजी परिसरातीलच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, कर्नाटकातील चिकोडी, बेळगाव, संकेश्वर अशा अनेक ठिकाणाहून ग्राहक दुकानात खरेदीसाठी येऊ लागले। सौ वैशाली वरुटे यांच्या व्यवसायातील दूरदृष्टीपणा त्यांच्या कार्यातून दिसून येतो, म्हणून त्यांना आदर्श यशस्विनी पुरस्कार जाहीर केल्याबद्दल या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, श्री देवेंद्र वरुटे व कर्मचारी उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ वैशाली वरुटे यांनी सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनीश शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव वैशाली देवेंद्र। आतापर्यंत आपल्या जन्मापासून आतापर्यंत थोडक्यात जन्म पेठवडगाव हे माझं माहेर आहे। तिथून जन्मानंतर थोडी हालाकीचे दिवस वगैरे होते। मी थोडक्यात म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि 10वी नंतरच लगेच आईवडिलांनी लग्नाचा निश्चय घेतला। त्यामुळे जे निश्चय घेतला ते योग्य म्हणून स्वीकारला आणि तेव्हापासून इकडे आल्यानंतर ही बेताची परिस्थिती जे नवऱ्याने करेल त्याच्यात थोडंसं साथ दिली त्याला आणि तिथून इथंपर्यंत आलं। अगदी थोडक्यावरती सुरुवात केलेल्या गोष्टीला किंवा त्याचा विचार करून ह्या गोष्टीचा निर्णय होतो की नवऱ्याने मला किती वर्ष राबवतो बाजार करून दुकानदारांना अगदी केलेली छान सुरुवात मला बऱ्याच लोकांनी मदत करून किंवा सहकार्य हे ग्राहकाच्या सहकार्याने इथंपर्यंत अजून आले। 50,000पासून सुरुवात केली। इथेपर्यंत येण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टींना सामोरं जावं लागेल। बऱ्याचच म्हणजे जागेवरून होणारे प्रॉब्लेम, त्यातून होणारे कस्टमर नाराज, त्यांच्याकडून होणारे हालाकी, या सगळ्या गोष्टींना अगदी न विचार करता मंगळसूत्रापर्यंत सगळ्या गोष्टी करून यायची सुरुवात केली। त्याला सहकार्य म्हणजे सगळं मला मित्रांचं सहकार्य, त्यांनी मला खूप सगळ्या गोष्टींना सहकार्य केलं आहे की तू करू शकतेस, तू कर, मी तुझ्या पाठीमागे आहे झालं आणि आत्ताही तेच करतात। त्यांच्यामुळे मी इथंपर्यंत आहे, मी करू शकते। आता यश कुठपर्यंत आलं? बऱ्यापैकी सगळं यश संपन्न केल्यासारखी तृप्त आहे। अच्छा, समाजाने दिलेलं मला हे भरघोस विजय आहे। मी सगळ्या गोष्टीतून तृप्त झाली आता। म्हणजे ज्या घरात लग्न होऊन आल्यानंतर लाईटही नव्हती, 1.5 कोटीचं बंगलं जाते, ते माझं फार मोठं यश आहे। ते स्वप्न होतं मी करू शकेल। सायकलही आमच्याकडे नव्हती, आज म्हणजे मुलाबाळांसाठी 3 मुलं आहेत मला, एक मुलगा, त्यांचंही शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने करते, जी जबाबदारी आहे, जी प्रयत्न आहे ते करते। आज पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपल्या कामाची दखल घेऊन जो आपल्याला आदर्श यशस्वी उद्योजिका म्हणून पुरस्कार जाहीर झाला, त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करा। पोलीस मित्र आणि असोसिएशन व वेद फाउंडेशनचे प्रथम मी खूप खूप धन्यवाद मागते
की त्यांनी इथंपर्यंत मला येऊन पुरस्कार द्यायचं म्हणजे मी कुठली तरी माझी पुण्याई मानते माझ्या पदरी, की त्यांचा पुरस्कार मिळणं म्हणजे शक्य नसतं. अशी जोपर्यंत आजपर्यंत एक आतुरता ठेवली होती मी, एवढे पुरस्कार घेतले पण ह्याची आतुरता ठेवली होती कधी ना कधीतरी भेटेल. पण त्यांनी मला हा पुरस्कार देऊन आणि माझ्या ह्या व्यवसायाला आणखीन थोडी चालना मिळाल्यासारखं झालं मला हा पुरस्कार देऊन. त्याचे मी खूप खूप धन्यवाद मानते पोलीस मित्र यांचे.